या ठिकाणी आमच्या काळेवाडी वस्तीमधील बरेच दिवसाचं स्वप्न होतं की अंतर्गत रस्ता मंजूर व्हावा म्हणूनसाठी पाणंद रस्त्याच्या दृष्टीने ॲप्लिकेशन केल्यानंतर येथील ग्रामस्थांनी पूर्ण सहकार्य केलं आणि तहसीलदार साहेबांकडे अपील केल्यानंतर त्या रस्त्यासाठी तहसीलदार साहेबांनी मंजुरी दिली आणि आजच्या दिवशी हा रस्ता मोकळा करण्यासाठी असणारे अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी काळेवाडी दरकरवाडीचे घोडेगावचे सर्कल साहेब, त्याचप्रमाणे नायब तहसीलदार मॅडम, त्याचप्रमाणे तलाठी भाऊसाहेब आणि पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी येऊन आमचा रस्ता मोकळा करून दिला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून आभार. आणि खरोखर आमच्या ह्या काळेवाडी वस्तीमध्ये याही पुढे अशा पद्धतीचे रस्ते व्हावेत आणि पूर्ण सहकार्य प्रशासनाचं असेल. यापुढे कदाचित कायदेशीर कारवाई न करता किंवा ॲप्लिकेशन न करता आम्ही सगळेजण अगदी सहकार्याने वाडी वस्तीमध्ये रस्त्याचं एक नंदनवन तयार करू. यापुढे आपलं असंच सहकार्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. तर बाजूला अनेक शेतकरी आपली शेती पिकवतात. ज्यावेळेला बागायती शेती येते त्यावेळेला अक्षरशः सायकलवर म्हणा, मोटरसायकलवर म्हणा, ज्यावेळेला तांबट्याचे कॅरेट व्हायचे असतील, मक्याची ओझी आणायची असतील, गुरंढोरांचं खाद्य आणायचं असेल, त्यावेळेला अगदी कसरत व्हायची. अक्षरशः पायी वाटसुद्धा या ठिकाणी नव्हती. आजारी माणूस पडला तर ॲम्ब्युलन्ससुद्धा येण्याची या ठिकाणी व्यवस्था नव्हती. त्याचप्रमाणे एखादा ॲटो रिक्षा जरी म्हटला किंवा एखादी डिलिव्हरीची केसेस जरी आमच्या खालच्या बाजूला जर असेल ती न्यायची सुद्धा दुरवस्था होती. पण तहसीलदार साहेबांच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या सहकार्याने खरोखर ह्या रस्त्याचं एक नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्हाला सगळ्यांना या खालच्या बाजूच्या वस्तीतील लोकांना, त्यामध्ये अनेक शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना या पाणंद रस्त्याचा आम्हाला निश्चित उपयोग होईल याची मला पूर्ण खात्री आहे. मॅडम बरोबर आहे, काही राहिलं नाही.